नमस्कार, मी विनोद निकम. बँक ऑफ बरोडामध्ये अधिकारी पदाला मी काम करतो आणि आज तुम्हाला मी बँक ऑफ बरोडामध्ये जे ऑफिस असिस्टंट म्हणजे पिऊनची जी भरती आलेली आहे 500 मुलांची, त्यासाठी मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की बरीच वर्ष बँकेमध्ये पिऊनची भरती ही बंद होती आणि असं होतं की क्लेरिकलची भरती फार कमी झाली आहे, अधिकाऱ्याच्या भरतीसुद्धा फार कमी झाल्या आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर रिक्रुटमेंट आली असेल पहिल्यांदाच, तर बँक ऑफ बरोडाने 500 पिऊन पदाची भरती काढलेली आहे. आणि शेवटची भरती बँक ऑफ बरोडामध्ये 2016ला झाली होती आणि 2016 नंतर आता डायरेक्टली 2025 म्हणजे ह्या 9 वर्षाच्या कालावधीनंतर ही भरती आलेली आहे. आणि मला असं वाटतं ही सुवर्ण संधी आहे, कारण जेव्हा कुठल्याही बँकिंग क्षेत्रामध्ये पिऊनची जेव्हा वॅकन्सी येते आणि मुलं जेव्हा अप्लाय करतात, तर त्यांच्या मनामध्ये असतं की शैक्षणिक पात्रता 10वी आहे, मग आपल्याला कामं कोणत्या प्रकारची दिली जातील. तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती कामं दिली जातील हे महत्त्वाचा भाग नाही आहे, पण याचं तुम्हाला फ्युचर कसं असतं की समजा तुम्ही ग्रॅज्युएशन नसाल आणि आता 10वी पासच्या बेसवरती फॉर्म भरलात तुम्ही आणि ग्रॅज्युएशन तुम्ही करत असाल, 12वी नंतर तुम्ही पार्ट टाईम करताय किंवा फुल टाईम करताय, पण जॉबला लागल्यानंतर तुम्ही पार्ट टाईम ग्रॅज्युएशन जरी पूर्ण केलं किंवा आधीपासून जरी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल, तर तुम्ही 3 वर्षानंतर बँक ऑफ बरोडामध्ये क्लेरिकल पदासाठी अप्लाय करू शकता, म्हणजे ह्या पोस्टिंगला आल्यानंतर. आता ऑफिस असिस्टंटची नेचर ऑफ ड्युटीज म्हणजे काय असतं, तर एखादी फाईल काढून देणं, एखादं पेपरवर्क असतं, एखादा चेक तुम्हाला ह्या ब्रांचमधून त्या ब्रांचमध्ये देणं, किंवा तुमच्या नेचर ऑफ ड्युटीजमध्ये समजा तुम्हाला कॅश हँडलिंग असेल तर ते कॅशियरला हेल्प करणं, ॲसिस्टंट करणं, एखादा तुम्हाला ब्रांच हेड असेल त्याला जर त्यांनी काही मागितलं पेपरवर्क किंवा फाईल मागितली त्याला आणून देणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वर्कमध्ये येतात. म्हणजे हे काम स्वीपरचं नाही आहे, हे ऑफिस असिस्टंटचा जॉब आहे. आणि तुम्ही जर बघत असाल की मागच्या 2016मध्ये जेव्हा बँक ऑफ बरोडामध्ये पिऊनची भरती झाली किंवा ऑफिस असिस्टंटची भरती झाली, त्यामध्ये MA MCOM ग्रॅज्युएट इंजिनियर्स किंवा BTech MTech विद्यार्थीसुद्धा त्यांनी अप्लाय करून ते जॉबला लागले आणि आता ते चांगले क्लेरिकल किंवा अधिकारी पदालासुद्धा त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितलं तर बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला जॉब करत असताना हा एक स्टँडर्ड जॉब आहे, म्हणजे तुम्हाला इतर आस्थापनेमध्ये जे जॉब असतात तसं जॉब नाही आहे. आणि मला असं वाटतं तर ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी तरुणींनी याच्यासाठी अप्लाय केलं पाहिजे. ह्या मोठ्या प्रमाणात संधी, आणि आता जरी वॅकन्सी महाराष्ट्रासाठी कमी असतील तरी येणाऱ्या काळामध्ये बँकेला बऱ्याचशा युनियननी सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये वॅकन्सीमध्ये वाढ करा. आणि मला असं वाटतं की फ्युचरमध्ये ह्या वॅकन्सी वाढतील आणि शक्यता जास्त आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा या वॅकन्सीमध्ये भरघोस प्रमाणे भरती होईल. आणि ही मी आशा बाळगतो की पदं किती आहेत हे न बघता तुम्ही जास्तीत जास्त या वॅकन्सीसाठी अप्लाय कराल अशी मी इच्छा बाळगतो. आता आपण ह्या पूर्णपणे प्रोसिजरकडे बघूया की वॅकन्सी रिक्रुटमेंट 2025 ही आलेली आहे. या वॅकन्सीमध्ये एकूण पोस्ट 500 वॅकन्सी आलेल्या आहेत. 500 पोस्टसाठी वॅकन्सी आहे. त्यामध्ये तुम्ही 10वी पास टू एनी ग्रॅज्युएट किंवा मी जस्ट लिहिताना लिहिलं एनी ग्रॅज्युएट, म्हणजे तो पोस्ट ग्रॅज्युएट असेल तरी तो अप्लाय करू शकतो. मात्र त्याची वयोमर्यादा ज्या असेल ती जर तुम्ही बघितलं तर 26पर्यंत आहे. ॲज ऑन 1 ऑफ दिस 1/8/2025. आणि अप्लाय करताना तुमचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन जो आहे तो परफेक्ट असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला 10वी तुम्ही ऑलरेडी पास पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पर्सेंटेज किती आहे ह्याच्यावरती तुम्ही जाऊ नका. तुम्ही अप्लाय करताना तुम्हाला 10 पास असलं पाहिजे, हे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर तुम्हाला रिटन टेस्ट होईल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू नाही आहे, फक्त तुम्हाला एकच गोष्ट आहे की ज्या राज्यामध्ये तुम्ही अप्लाय करताय त्या राज्यामध्ये तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. आता शैक्षणिक पात्रता तुमची झाली, वयोमर्यादा तुमची बसत असेल तर ऑनलाईन फॉर्म भरायला तुम्ही रेडी असता. आता ऑनलाईन फॉर्म भरताना जी त्यांची पुढची प्रोसिजर आहे ती म्हणजे 3 मे ते 23 मे, म्हणजे 23 मेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचं म्हणजे लास्ट डेट दिलेली आहे. ऑनलाईन प्रोसिजरला अजून तुम्हाला वेळ आहे, तुम्ही आरामात हे फॉर्म 23 तारखेपर्यंत भरू शकता. आणि मला असं वाटतं की फॉर्म भरल्यानंतर तुम्ही परीक्षा कधी होण्याची वाट बघू नका. साधारण ही 1.5 महिन्याच्या 3 महिन्या कालावधीमध्ये ही रिटन टेस्ट होणार आहे, कारण IBPS परीक्षा कंडक्ट करणार. बँकेने ऑलरेडी एक्झामिनेशन डेट ह्याची डिक्लेअर नाही केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये एक बेनिफिट असं आहे, तुम्हाला एकच परीक्षा असणार. मोस्ट प्रॉबेबली जेव्हा तुम्ही क्लेरिकलला किंवा ऑफिसरला जे रिटन टेस्ट देता त्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स असा तो कालावधी. त्याच्यानंतर ऑफिसरमध्ये इंटरव्ह्यू असते,
पण ही पिऊनची भरती किंवा ऑफिस असिस्टंटची भरती आणि क्लेरिकलच्या भरतीमध्ये तुम्हाला रिटन टेस्ट नंतर इंटरव्ह्यू नसते. मात्र क्लेरिकलसुद्धा पूर्व आणि मुख्य म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स असं असतं. पण या परीक्षेमध्ये म्हणजे ऑफिस असिस्टंटमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला रिटन टेस्ट एकच द्यायचे, म्हणजे ती प्रिलिम्स नसणार, मेन्स नसणार, फायनल परीक्षा असणार. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर उत्तीर्ण झालात, क्वालिफाय झालात, तर तुम्हाला डायरेक्टली मेडिकल टेस्ट आणि जॉब आहे. मेडिकल टेस्ट हे नॉर्मल असतं, पण रिटन टेस्टला जर तुम्ही पास झालात आणि ज्या राज्यामध्ये तुम्ही अप्लाय केलेला, जसं महाराष्ट्रात अप्लाय केलं तर नॅचरली तुम्ही मराठी तुम्हाला येत असेल, आणि जर महाराष्ट्राच्या बाहेर अप्लाय केलं तुम्ही तर त्या राज्याची तुम्हाला ती मातृभाषा ती आली पाहिजे. एवढंच फक्त रिक्वायर्ड क्वालिफिकेशन याच्यामध्ये गरजेचं आहे. एक्झामिनेशन फीस तुम्ही बघा 700 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. आणि जर तुम्ही SC ST मध्ये असाल किंवा एक सर्व्हिसमॅन वगैरे असाल तर तुम्हाला 100 रुपये भरायचे. आता जनरल कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीला फी 600 रुपीज आहे. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. कसं करायचं आहे, काय करायचं आहे, बँक ऑफ बरोडाच्या वेबसाईटवरती किंवा या जे ऑनलाईन जे तुम्हाला मी वेबसाईट देईन त्याच्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला त्यासाठी काय वेगळं काही करायची गरज नाही. मात्र तुम्ही OBC आणि जनरल कास्टमध्ये असाल तर 600 रुपीज, आणि इतर सर्व कास्टचे जे लोक असतील त्यांनी 100 रुपये फी भरायची. सॅलरी ही जी आहे अप्रॉक्सिमेटली 38,000. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पे पक्स वगैरे जसं तुम्हाला म्हणणं पर मंथ इन्क्लुडिंग अलाउन्स अँड बेनिफिट्स वगैरे. आता जेव्हा तुम्ही बँकेमध्ये कामाला लागता तर बँकेमध्ये दर 3 वर्षांनी एक बायपार्टेट सेटलमेंट होतं, त्याच्यामध्ये पगारवाढ होत असते. आता मॅक्सिमम जर तुम्ही हे बघितलं तर पिऊनमध्ये बेनिफिट काय काय. आता जर बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही जर कामाला लागलात, जसं मी तुम्हाला म्हटलं की मी बँक ऑफ बरोडामध्ये काम करतो, तर आवर स्टाफमध्ये तुम्हाला जर तुम्ही असाल तर तुम्हाला जवळपास तुम्हाला याच्यामध्ये हाऊसिंग लोन जे आहे त्याची जी लिमिट आहे ती जवळजवळ 80 लाखची आहे. ऑफिसरमध्ये म्हणजे क्लेरिकलला 80 लाखची आहे, ऑफिसरला ती जवळजवळ 1,20 लाखाची आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा रिक्रुटमेंट होता तर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला असतात. आणि हाऊसिंग लोन किती आहे किंवा त्याच्या पर्सनल बेनिफिट्स किती आहेत हे सगळं बघण्यापेक्षा या रिटन टेस्टमध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचे प्रश्न विचारतील आणि त्याला तुम्ही कसं सामोरे जायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे. कारण हे सगळं तुम्ही केलं आणि तुम्हाला नोकरी मिळाली की बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळणं त्या सेकंडरी आहेत, त्या बाय प्रोडक्ट्स आहेत. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जॉब मिळणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्याचं जर तुम्ही सॅलरी तुम्ही बघितलं, प्रोबेशन पिरियड 6 महिन्याचं असतं. म्हणजे 6 मंथ ऑफिस असिस्टंट आणि क्लेरिकलला 6 महिने प्रोबेशन पिरियड असतं आणि ऑफिसरला ते 1 इयरपर्यंत असतं. आता इथे तुम्हाला 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड आहे. प्रोबेशन पिरियड म्हणजे असं असतं की ज्या दिवशी तुम्ही ही परीक्षा पास करता आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळतं, अपॉइंटमेंट लेटर मिळतं, त्या दिवसापासून तुमची सर्व्हिस काउंट होते. म्हणजे 6 महिने प्रोबेशन पिरियडमध्ये तुमची वर्तणूक, तुम्ही नॉर्मली कामावर रेग्युलर आहात की नाही हे बघितलं तर मात्र त्या दिवसापासून तुम्हाला रेग्युलर सॅलरी चालू होते. बाकी सगळ्या बेनिफिट्स वगैरे मिळायला तुम्हाला सुरुवात होते 6 महिन्यानंतर. पण तुम्हाला बँकेच्या पॅनलवरती, बँकेच्या बोर्डवरती किंवा बँकेच्या रिक्रुटमेंटमध्ये तुमचं नाव जो असतो तो तुमचा परमनंट बेसिसवरती तुम्ही जॉबला लागता. ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नाही आहे, हा परमनंट जॉब आहे. म्हणून या संधीचा तुम्ही किंवा या सुवर्ण संधीचा तुम्ही पुरेपूर बेनिफिट घेतला पाहिजे. आता कॉम्प्युटर बेस्ड ह्याची जून जुलैमध्ये टेंटेटिव्ह टेस्ट होऊ शकते. म्हणजे ही जी परीक्षा आहे तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर जून जुलैच्या आसपास होईल. आणि तुमच्याकडे कालावधी फार कमी आहे. म्हणजे मी म्हणेन की 1च महिना तुमच्याकडे, हा 1-1.5 महिना आहे. फक्त ही परीक्षा जी आहे त्याचा पॅटर्न समजून घेतला तर तुम्हाला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या जातील. तर आपण हा पॅटर्न बघूया. कॉम्प्युटर बेस्ड म्हणजे ही कॉम्प्युटर ऑनलाईन परीक्षा होणार. तुम्ही इथे बघा, नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी अरिथमॅटिक आणि सायकोमेट्रिक टेस्ट. म्हणजे तुम्ही 4 विषय बघा. तुम्हाला बेसिक नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज याच्यामध्ये गरजेचं आहे. जनरल अवेअरनेस म्हणजे जे करंटचे प्रश्न असतात, जे बँकिंगवरती असतात, फिनान्सवरती असतात किंवा स्पोर्ट्सवरती असतात. आणि बेसिकली जे सध्या करंट ज्या ॲक्टिव्हिटीज, कुणाला अवॉर्ड्स मिळाले, काही ह्या सगळ्या गोष्टीवरती जे प्रश्न असतात ते तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून विचारले जातात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये बेसिक जे 5वी 10वीची जी गणितं असतात मोस्टली, की सिम्प्लिफिकेशन्स, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, कॅल्क्युलेशन, अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन, छोटी छोटी जी बेसिक गोष्ट असतात
ती परीक्षा याच्यामध्ये होते. आणि फायनली तुमचा सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे तुमची रिझनिंग ॲबिलिटी, तुमची बुद्धिमत्ता चाचणी या माध्यमातून तुमची चेक केली जाते. आता तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला इथे लिहिलं आहे इंग्लिश लँग्वेज, हा फक्त इंग्लिशमध्ये पेपर होईल, साहजिकच आहे. बाकी सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिश, हिंदी ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट, म्हणजे तुमची परीक्षा ही जी बाकीचे 3 विषय आहेत ती एक तर तुमची इंग्लिशमध्ये होतील, हिंदीमध्ये होतील, किंवा तुम्ही ज्या लोकल लँग्वेज जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये बसत असाल तुम्हाला मराठीमध्ये हे 3 पेपर देऊ शकता, तर हा पेपर इंग्रजीमध्येच राहील. तर तुम्हाला ह्याचा बेनिफिट असा आहे की महाराष्ट्राच्या ज्या वॅकन्सी आहेत तिथे कॉम्पिटिशन इतर स्टेटची मुलं करू शकत नाहीत. त्याचं कारण काय की इथे प्रोफेशनची ऑफ लँग्वेज जी आहे, म्हणजे तुम्हाला इथली जी मातृभाषा ती आली पाहिजे आणि इतर आणि ती लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे, म्हणजे टू रीड, टू राईट अँड टू स्पीक. तर ह्या 3ही गोष्टी तुमच्या एकत्र असल्या पाहिजेत, तरच तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय करू शकता. आणि मग ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त 80 मिनिटाची परीक्षा आहे, म्हणजे साधारण 1 तास 20 मिनटं. आणि तुम्ही बघा 100 प्रश्न 100 मार्क आहेत. आणि बँकिंग परीक्षेमध्ये तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असते. 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे कसं असतं की तुमचे 100 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये तुमची समजा असं आहे की तुम्ही धरून चला की तुमचे 60 प्रश्न तुम्ही टिकमार्क केले, किंवा तुम्ही जे काही कॉम्प्युटर ते तुम्ही टिकमार्क केले, ते 60 प्रश्न बरोबर आले आणि 40 प्रश्न चुकले. तर 60 प्रश्न तुमचे बरोबर आले आणि 40 प्रश्न चुकले, मग तुम्हाला मार्क किती मिळाले पाहिजेत? ऑफिशियली 60 मार्क. पण तुम्हाला बँकिंग सिस्टम काय सांगतं? 1/4 निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे 40 जे आहेत जे चुकले, तुमचे प्रश्न जे चुकलेले आहेत त्याला 1/4 म्हणजे 4नी भाग दिलात तर तुमचे 10 मार्क वजा होणार. म्हणजे 60मधून तुमचे 10 मार्क वजा झाले, तुम्हाला मिळाले किती? 50 मार्क. ही पेनल्टी बसली तुम्हाला. म्हणजे जेवढे तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करून चुकणार, समजा तुम्ही 100 अटेम्प्ट केले, 40 चुकले, तर 40/4 10 तुमचे वजा झाले. कशातून? तुमचे टोटल मिळाले 60 मार्कामधून. पण जर तुम्ही 40 प्रश्न सोडले आणि ते अटेम्प्टच नाही केले आणि 60 प्रश्न तुमचे जे सोडवले तेवढे बरोबर आले, तर तुम्हाला पूर्ण 60 मार्क मिळणार. परत तिथं सांगतो, जर तुम्ही 60 प्रश्न सोडवले आणि बाकीचे 40 अटेम्प्ट नाही केले, तर तुम्हाला पूर्णपणे 60च्या 60 मार्क मिळणार, जर 60 प्रश्न बरोबर असतील तर. पण तुम्ही 100 प्रश्न अटेम्प्ट केले, त्यातले 40 प्रश्न चुकले आणि जर 60 प्रश्न बरोबर आले, तर 40/4 जर तुम्ही केले तर 10 मार्क तुमची जी आहेत ती टोटलमधून, म्हणजे 60 जे बरोबर आलेत त्याच्यातून वजा होणार आणि तुम्हाला मिळणार 50 मार्क. तर मित्रांनो, हा एक खूप म्हणजे याच्यातला एक बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी जर बघितलं तर या परीक्षेमध्ये हे खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट विषय असतात, आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही या परीक्षा देऊ शकता. तर तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सांगतो की जर तुम्ही परीक्षा दिला तर इंग्लिश लँग्वेजमध्ये 25 प्रश्न आहेत आणि 25 मार्क आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये जनरल नॉलेजमध्ये 25 प्रश्न 25 मार्क, मॅथ्समध्ये 25 प्रश्न 25 मार्क आणि 25 प्रश्न 25 मार्क, म्हणजे प्रत्येक परीक्षेला ज्यात क्वेश्चनला 1 प्रश्न 1 मार्क आहे. आता याच्यामध्ये तुम्ही विचार करून जरा की मला समजा ह्याच्यातली टाईम 80 मिनटं आहेत, तर 80 मिनटाची परीक्षा तुम्ही टाईम दिला बघा, तुम्हाला हे 20 मिनटात करायचं आहे, हे 20 मिनटात करायचं, हे 20 मिनटात आणि 20 मिनटात. पण तुम्ही जर गणिताची जर प्रॅक्टिस तुमची नसेल आणि तुम्ही 20 मिनटामध्ये 25 प्रश्न सोडवायची तुमची प्रॅक्टिस नसेल, तर तुम्ही घाई करणार. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून बेसिक कॅल्क्युलेशन्स, बेसिक मल्टिप्लिकेशन्स, ॲडिशन्स, सबट्रॅक्शन या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. आणि म्हणून या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही बेसिकली या सगळ्या गोष्टींवरती जर तुम्ही अभ्यास केलात, तुम्हाला लवकरात लवकर ही परीक्षाचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने केलात तर तुम्हाला ही परीक्षा पास करता येईल. आता परीक्षा पास करताना हे जे विषय आहेत, हे विषय बेसिकली 5वी ते 10वीच्या बेसवरती आहेत. फक्त जो जनरल अवेअरनेस विषय आहे त्याच्यामध्ये सध्याच्या ज्या 6 महिन्याच्या आधीच्या, म्हणजे आता जेव्हा परीक्षा होणार आहे तुमची जून जुलैला, त्याच्या आधी म्हणजे जानेवारी ते जूनमधले जे करंट अफेअर्स असतील, बँकिंगवरती असतील, फायनान्सवरती असतील, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या काय गाईडलाईन्स असतील, किंवा सध्याच्या ज्या घडामोडी चालू आहे, सध्या युद्धाची जी युद्ध सुरू आहे त्याच्याबद्दल काय माहिती असेल, आणि या सगळ्या गोष्टी ज्या करंटमधल्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारल्या जातील. कारण जनरल अवेअरनेस म्हटल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं अवेअरनेस असणं आणि त्याची माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. आता ह्या परीक्षेमध्ये जी मुलं अभ्यास करतात, ती काही मुलं क्लिनिकलचे अभ्यास वर्षानुवर्ष करतात आणि ती मुलं आपल्यापेक्षा तयारी चांगली करतात. काही मुलं अधिकारी पदाचे अभ्यास करतात, पण ते हा परीक्षेचा फॉर्म पण भरतात. जॉब ते घेणार की नाही घेणार हा त्यांच्यावरती असतं. मात्र कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला ही मुलंसुद्धा येणार. पण कधी कधी असं असतं
की समजा एखादा विद्यार्थी असा विचार करतो की जर मी क्लरिकल आणि ऑफिसरच्या परीक्षेचा अभ्यास करतोय, पण सेम अभ्यास इथे कॉमनली कामाला येतोय, तर मी ही परीक्षा देईन. काही मुलं म्हणतात नाही, ऑफिस असिस्टंटची परीक्षा मी नाही देणार, मी क्लरिकल आणि ऑफिसर किंवा ऑफिसरवरतीच कॉन्सन्ट्रेट करणार, तर ती कॉम्पिटिशनमध्ये येणार नाही. मात्र तुम्ही असं धरून चाला की तुम्हाला इतर काय करतात ह्याचा विचार न करता तुम्हाला ही परीक्षा पास करायची, तर तुम्हाला काय करायचं. तर मी सजेशन असं देईन की परीक्षा पास करायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की बेसिकली म्हणजे माझी जी तत्त्वाची आहेत की 5 पेपर सेट तुम्ही सॉल्व केले पाहिजेत. 5 पेपर सेट तुम्ही सॉल्व केले पाहिजेत. मार्केटमध्ये आर्यन पब्लिकेशनचे किंवा प्रतियोगिता दर्पणमध्ये किंवा बँकिंग सर्व्हिसेस क्रॉनिकल आर्यन पब्लिकेशन्स असे बरेचसे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आता सध्या तुम्ही गेलात तर बँक ऑफ बरोडाची जर जाहिरात आली असेल तर तुम्ही ह्या पुस्तकांमधून पेपर सेट आलेले असतात. एक 10 पेपर सेट 20 पेपर सेट त्याच्यामध्ये असतील. मग तुम्ही त्यातले 5 पेपर सेट पहिले सोडून बघा. पहिला पेपर सेट सोडवा, समजा एक त्याला सोडवायला तुम्हाला आज 3-4 तास लागतील. पूर्ण पेपर सेट म्हणजे सगळे विषय आले. मग दुसरा पेपर सेट सोडवा, मग तिसरा सोडवा, मग चौथा सोडवा, मग 5वा सोडवा. त्याच्या पाठी त्याची उत्तरं पण असतील. आता जेव्हा तुम्ही पेपर सेट सोडवता तर तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन जे विचारतात त्याची तुम्हाला आयडिया आलेली असते. ही जेव्हा आयडिया तुम्हाला येते त्यावेळेला तुम्हाला त्या प्रश्न अटेम्प्ट करण्याचे एक बेसिक टेक्निक समजतात. मग तुम्हाला समजतात की मला किती तयारी मला लागणार आहे. आता त्या तयारीप्रमाणे तुम्ही पहिले 5 पेपर सोडवणार तेव्हा तुमची एक बेसिक तयारी म्हणजे प्रायमरी तयारी होऊन जाईल. नंतर परत 5 पेपर दुसरे घ्यायचे सेट. आता तुम्हाला आयडिया आलेली असते. आता हे पेपर सोडवताना तुमचं थोडं स्पीड पण वाढतं. तुम्हाला थोडा प्रिपरेशन पण तुम्ही केलेलं असेल. तुम्ही ज्या आधीच्या प्रश्नांमध्ये जे चुका केल्या असतील त्या दुरुस्त पण होतात. स्पीड वाढतं, प्रश्नांच्या चुका दुरुस्त होतात. आता तुम्ही पहिले 5 सोडवलेत तेव्हा प्रायमिंग झालं. दुसरे सोडवलेत तुम्हाला थोडीशी ॲक्युरेसी तुमची समजा 10% 20%नी वाढली. आता तिसऱ्यांदा परत 5 पेपर सोडवता तुम्ही, त्यावेळेला तुमचं पहिल्यापेक्षा दुसऱ्यापेक्षा परफॉर्मन्स चांगलं असतं. म्हणजे तुम्ही 4 तासात ते सोडवता, तर नंतर तुम्ही 3 तासात सोडवता. आता तुम्ही ते 2 तासात सोडवताय, पण तुम्हाला पाहिजे किती 80 मिनिटात सोडवायचं आहे. आता जेव्हा तुम्ही 5 म्हणजे 15 पेपर सेट झाले की परत त्याच्यामध्येच पेपर सेट अजून असतील 5 ते सोडवा, कारण ते 30-40 पेपर सेट असतात त्याच्यामध्ये. आता तुम्ही जेव्हा परत 5 पेपर सोडवता, आता तुमचं स्पीड अजून चांगला स्पीडनी वाढलेलं असतं. तुम्हाला विषय समजतात. म्हणजे माझा म्हणण्याचं उद्दिष्ट असं आहे की इथे असं कुठलं असं नसतं की ह्या विषयाचा सिलेबस पूर्ण करा मग पेपर सेट सोडवा, मग गणिताचा सिलेबस पूर्ण करा मग एक्झाम द्या, मग रिजनिंगचा सिलेबस पूर्ण करा मग एक्झाम द्या, किंवा GKचा सिलेबस पूर्ण करा मग एक्झाम द्या. तुम्हाला पेपर सेट सोडूनच या परीक्षेचा तयारी करायची असते. आणि पेपर सेट सोडवताना तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या ज्या चुका असतात दुरुस्त करायच्या. तुमचं कॅल्क्युलेटर न वापरता कॅल्क्युलेशन किती फास्ट करू शकतो, त्याचा तुम्ही अभ्यास कसं करू शकता, इंग्लिशमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न, ग्रॅमॅटिकल एरर्स कसे आहेत, कॉम्प्रिहेन्शन टाईप क्वेश्चन्स आहेत का, त्याच्यानंतर स्पॉटी एरर्स कसे आहेत, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स वगैरे, आर्टिकल्स प्रेपोजिशन्स जे वापरतात. आणि हे सगळं आता तुम्हाला एवढा वेळ नाही आहे की तुम्ही बेसिकपासून करा. तुमच्याकडे एवढाच वेळ आहे कारण ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असते. याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जरी अंदाज आला की याचा हा उत्तर अपेक्षित असू शकतो, या 5मध्ये हे 2 उत्तर असल्यातला हा उत्तर असू शकतो, तरी तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल तुमचं वाढतं. म्हणजे माझं म्हणणं आहे की टोटल तुम्ही 20 पेपर सेट सोडवा. पहिले 5 तुम्ही असेच सोडवा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. दुसऱ्यांदा 5 सोडवताना तुम्ही आधीच्या चुका केल्या ते ओव्हरकम करा. थोडं स्पीड वाढेल. तिसऱ्यामध्ये अजून स्पीड वाढेल. पहिल्या 2 जे तुम्ही सेट 5-5 घेतले होते त्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा विषयांची टॉपिकची माहिती झाली असेल. तिसऱ्यामध्ये म्हणजे पहिले जर तुम्हाला 4 तास लागले, मग 2 तास लागले, नंतर 1 तास लागला, आणि मग जेव्हा तुम्ही परत 5 पेपर सोडवाल म्हणजे 15 झाले असतील 5-5-5, आणि जेव्हा तुम्ही अजून सोडवाल तेव्हा नक्कीच तुम्हाला ॲक्युरेसीच्या आसपास तुम्ही पोचलेलं असाल. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये मेरिट किती लागते बघा. कसं असतं, मी नेहमी मुलांना सांगतो की 60% म्हणजे 100 मार्काचा पेपर असेल तर 60% प्लस असतील तर तुम्ही जवळपास मेरिटच्या आसपास पोचता. आता डिपेंड असतात की ह्याच्यामध्ये जे पहिले विद्यार्थी ज्यांना 500 जागा आहेत तर पहिले 500 विद्यार्थ्यांना किती टक्के मिळतात याच्यावरती डिपेंड आहे. मग त्याच्यामध्ये जनरल कास्ट आली, OBC कास्ट आली, SC ST कास्ट आली, नंतर एक्स सर्व्हिसमॅनला कोटा आला. हे जे भारतीय घटनेच्या नियमाप्रमाणे जे काही रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे सगळ्यांना मिळणार. आणि तुम्हाला ज्या काही बँकेनी जे हा पूर्णपणे वॅकन्सीमध्ये तो चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये बँकेनी पूर्णपणे याचं पूर्ण फॉर्म दिलेला असेल. 25-30 पेजचा फॉर्म असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा चार्ट दिला असेल की कुठल्या कास्टला किती वॅकन्सी रिझर्वड आहेत.
ते तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी असं म्हटलं की कधी आपण 10 पोस्ट असतील, 20 असतील, 50 असतील तर आपल्याला वाटतं अरे कमी पोस्ट आहे. पण तुम्ही हा अभ्यासक्रम केल्यामुळे आता बघा की लाईनीत सगळ्या बँकांच्या पिऊनच्या भरती येतील. म्हणजे बँक ऑफ बरोडाच्या जशी आली तशी तुम्हाला इतर बँकेची दिसतील, युनियन बँकची दिसतील, कॅनरा बँकची दिसतील, पंजाब नॅशनल बँकचे दिसतील. म्हणजे एका पाठोपाठ एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा ऑफिस असिस्टंटच्या वॅकन्सी येतात. म्हणजे ह्या सगळ्या एका मागोमाग एक ह्या येत जातील. आणि तुमचा हा अभ्यासक्रम एका बँकेला जर तुम्ही केला तर दुसऱ्या बँकेला, तिसऱ्या, चौथ्या सगळ्या बँकेला तो काम आलेल. आणि रेग्युलरली तुम्हाला जेव्हा नेक्स्ट परीक्षा कुठली येईल, समजा एक्झाम्पल पंजाब नॅशनल बँकेचे फॉर्म आले आणि येण्याची शक्यता आहे, तर तुम्ही ह्याचा प्रिपरेशन तुमचं झालं असल्यामुळे तिथे कॉन्फिडन्स लेवल तुम्ही वाढाल. तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचं असतं. तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये हा जो पेपरचा पॅटर्न आहे तुम्ही नीट समजून घ्या. 80 मिनिटाची परीक्षा आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला 20-20 मिनटं दिलेली आहेत. मात्र तुम्हाला हे 2 पेपर जे आहेत ते थेरॉटिकल आहेत, पण हे 2 पेपरला ही 20 मिनटं फार कमी आहेत. कारण तुम्ही लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग पेपरला 20-20 मिनटाचं कंपॅरिझन करू शकत नाही. तर तुमचा स्पीड, ॲक्युरेसी आणि मी सांगितल्याप्रमाणे 20 पेपर सेटची जी टेक्निक आहे ती तुम्ही केल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच यश मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक परीक्षा येतील, त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करा. तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो की अर्ज जरूर भरा. कारण एका अर्जामागे अनेक अर्जांची आता वेटिंगमध्ये आहेत, त्याचे येतील. आणि चांगलं प्रिपरेशन करा. आणि मला असं वाटतं की तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगलं यश मिळेल. आणि मी आशा बाळगतो की तुम्ही हे जे सांगितलेलं संपूर्ण जे मी तुम्हाला गायडन्स केलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवाल आणि याची तयारी लागाल. थँक्यू व्हेरी मच.